सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेडने 2025-26 या आर्थिक वर्षात 24 कोटी 44 लाख रुपयांचाच म्हणजे सुमारे 25 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे। विशेष म्हणजे बँकेने याच वर्षात तब्बल 3000 कोटी रुपयांच्या मिश्र व्यवसायाचा टप्पा पार केला असून बँकेचा निव्वळ NPA 0% आला आहे, अशी माहिती बँकेचे नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। गेल्या आर्थिक वर्षात बँकेने उत्कृष्ट कामगिरी करत ठेवी आणि कर्ज वाटपातही लक्षणीय वाढ नोंदवली आहे। बँकेकडे सुमारे 1659 कोटी 21 लाख रुपयांच्या ठेवी असून 1110 कोटी 40 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे। बँकेचा ग्रॉस NPA 8.31% घटून 3% आला असून निव्वळ NPA 2.97% शून्यावर आला आहे। संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली वसुली विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रभावी वसुली मोहीम राबवून बँकेच्या प्रगतीत मोठा वाटा उचलला आहे। त्यामुळेच NPA शून्यावर आणणे शक्य झाले, असे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी नमूद केले। दरम्यान बँकेने मार्च महिन्यापासून मोबाईल बँकिंग सुविधा सुरू करून ग्राहकांना आधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत। या सुविधेत RTGS, NEFT व्यवहार तसेच खात्याची अद्ययावत माहिती पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे। याशिवाय इतर बँकांच्या खात्यावर पैसे पाठवण्याची सोयही उपलब्ध झाली आहे। विशेषतः व्यापारी वर्गासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अकाउंट स्टेटमेंट सुविधाचाही यात समावेश आहे। या नव्या सेवांमुळे ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून बँकेच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे। यावर्षी आपल्या बँकेला 25 कोटी जवळपास पूर्णपणे नेट प्रॉफिट झालेला आहे। तसेच 0% नेट NPA झाल्यामुळे आपल्याला पुढं जाण्यासाठी खूप चांगला वाव आहे। आणि आता आपल्याला यावर्षी डिजिटल बँकिंग इयर म्हणून आपण यावर्षी जाहीर करतोय की ज्यामध्ये पूर्णपणे मोबाईल बँकिंग इम्प्लिमेंट होईल, तसेच इंटरनेट बँकिंगही इम्प्लिमेंट होईल आणि प्रायव्हेट बँका किंवा नॅशनलाइज बँका ज्या पद्धतीने सर्व्हिसेस देतात त्या पद्धतीने यावर्षी आपण सर्व्हिसेस सुरू करू की ज्यायोगे आपल्या सर्व सभासदांना आणि ग्राहकांना पूर्णपणे सेवा देता येईल। धन्यवाद सर। एकूण ठेवी किती आहेत? एकूण ठेवी आपल्या 1896 कोटी ठेवी आहेत, 1110 कोटी कर्ज आहेत, 3006 कोटी मिक्स बिझनेस आहे आणि 25 कोटी रुपये नेट प्रॉफिट आहे। नवीन खाते उघडण्यासाठी ATM कार्ड आपल्याकडे आहे, मोबाईल बँकिंग आता सुरू झालेलं आहे, नेट बँकिंगही सुरू होईल। त्यामुळे सेव्हिंग अकाउंट उघडायला किंवा करंट अकाउंट उघडायला खूप चांगल्या सोयी आहेत, प्लस QR कोड पण आपल्याकडे आहे। नवीन खातं उघडताना त्यांना काही डिपॉझिट नाही, मिनिमम बॅलन्स जो काही 100 रुपये असेल तेवढाच आपल्याला ठेवायला। किती शाखा आहेत? एकूण आपल्या सोलापूर जनता सहकारी बँकेच्या 41 शाखा आहेत। महाराष्ट्रामध्ये 40 आणि विजापूर म्हणजे कर्नाटकामध्ये 1 अशा 41 ब्रँचेस आहेत। त्या माध्यमातून आपण सगळ्या ग्राहकांना सेवा देतो।